ब्रिटिशांचा 1909चा कायदा अर्थात मोर्ले मिंटो कायदा यानुसार मुस्लिमांना मिळालेले स्वतंत्र मतदारसंघ 1906 साली ऑल इंडिया मुस्लिम लीगची झालेली स्थापना यामागे घडलेली पार्श्वभूमी म्हणजे शिमला डेप्युटेशन शिमला प्रतिनियुक्ती 1906 होय. कर्जनची फाळणीची योजना फसल्यानंतर लॉर्ड मिंटो हे भारताचे व्हाईसरॉय बनले. शिमला या ठिकाणी मुस्लिमांना नेमकं काय हवं आहे याची चर्चा करण्यासाठी त्यांनी एक शिष्टमंडळ बोलवलं, ज्याचं नेतृत्व आगाखान तिसरे यांनी केलं. या शिष्टमंडळाने ब्रिटिशांसमोर स्वतंत्र मतदारसंघ असावेत, आम्हाला सिनेट, विद्यापीठ सिनेट, केंद्रीय कायदेमंडळ, प्रांतिक कायदेमंडळ, स्थानिक नगर परिषदा यात वाढीव प्रतिनिधित्व पाहिजे अशी त्यांची मागणी होती. या मागणीलाच आपण शिमला डेप्युटेशन शिमला प्रतिनियुक्ती म्हणून ओळखतो. ही माहिती पहलगाम हल्ल्यानुसार परिस्थितीसाठी महत्त्वाची.